केली आणि जे काही घोटाळा आहे किंवा जे काही धक्कादायक माहिती राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणली आहे ती माहिती बघून अक्षरशः शर्मेनी लाज मान खाली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये इलेक्शन कमिशनला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं, कारण का लोकशाही टिकवण्यासाठी आणि लोकशाहीमधला परिवर्तनाचा जो भाग असतो तो अबाधित राखावा म्हणून स्वतंत्र संविधानाने निवडणूक आयोगाला स्वातंत्र्य दिलं. त्या स्वातंत्र्याचं म्हणजे पार गुलामीकडे झुकले ते. आणि सुरुवात कधी झालं तर निवडणूक आयोगाचा जो चीफ इलेक्शन कमिशनर आहे, मुख्य निवडणूक अधिकारी आहे, भारताचा मुख्य निवडणूक, ही निवडण्यासाठी जी समिती होती त्या समितीमध्ये आधी चीफ जस्टिस ऑफ इंडिया, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष नेते या तिघांनी बसून ठरवायचं होतं. हे आपल्याला गैरसोयीचं होईल म्हणून लोकसभेमध्ये कायदा बदलण्यात आला आणि कायदा बदलून मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला या समितीतनं बाहेर काढलं आणि कॅबिनेटचे 2 मिनिस्टर आणि विरोधी पक्ष नेते म्हणजे 2 विरुद्ध 1 म्हणजे कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर येणार. आणि हे ज्यांच्या कार्यकाळात झालं ते राजीव हे कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर होते. मी आजपासून 7 महिन्यापूर्वी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात 76 लाख रुपये वाढली कुठनं, कशी आणली. मला अनेक संघ माहिती आहे ज्याच्यातल्या पडलेल्या उमेदवारांनी छाननी केली आहे मतदारांची आणि ती मतदारांची छाननी केल्यानंतर हे निदर्शनास आलंय की मतदार जागेवरच नाही आहेत. आत्ता जे राहुल गांधी दाखवत आहेत, वडिलाचं नाव ABCDEF, वडिलांचं नाव HIGK DILF, हाऊस नंबर 0, एका माणसाने लखनौ, बंगलोर, महाराष्ट्र, एक माणूस 5-5 राज्यामध्ये जाऊन मतदान करतो. आणि म्हणून निवडणूक आयोगाला माहितीच द्यायची नव्हती आणि माहिती देतच नव्हते. गुप्त आहे, गुप्त आहे, गुप्त आहे. अरे पब्लिक डॉक्युमेंट आहे. मतदान कोणी केलं हे आम्हाला कळलं पाहिजे. त्यांना मतदान कोणी केलं हे सांगायचंच नव्हतं आणि म्हणून त्यांना CCTV पण दाखवायचे नव्हते, कारण का CCTV मध्ये चोऱ्या पकडल्या जातील. आणि एक चेहरा नोट झाला की आजकाल तो गुगलवर टाकला की तो कुठे कुठे चेहरा आलाय 2 मिनिटात पकडला जातो. म्हणजे धक्कादायक बाब आहे की इलेक्शन कमिशन हेच मुलांना गुलाम झालंय आणि ह्याच्यात कोण काही करू शकणार नाही. जनतेलाच करावं लागेल. जसं राहुल गांधीने सांगितलं की एक 60-70 जागांची हेराफेरी केली आहे. त्या 60-70 जागांची हेराफेरी केली नसती तर 2024ला गव्हर्नमेंटच वेगळं आलं असतं. आणि हीच गोष्टी महाराष्ट्रात झाली. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कॉम्प्रोमाइज झाली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॉम्प्रोमाइज झाली आणि ह्याच्यापुढेही तेच होणार आहे. ह्याच्यापुढेही तेच होणार आहे. जोपर्यंत जनता उठाव करत नाही, जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाहीत, जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही, कुणाकडनं न्यायाची अपेक्षा करायची. सर्वोच्च न्यायालय जर न्याय देणार नसेल, सर्वोच्च न्यायालय न्यायदानात लक्ष देणार नसेल तर न्याय मिळणार कसा. भारतातली लोकशाही संपली असं आज जग म्हणेल. जग, कारण का राहुल गांधींनी नुसतं आरोप नाही केले आहेत, त्यांनी अख्खी यादी पुराव्यानिशी समोर आणली आहे. पूर्ण अभ्यास करून नावासकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत. आदेश श्रीवास्तव, क्या नाम आहे, आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय. एक 70 वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली आहे वोटर लिस्टमध्ये. 70 वर्षाची म्हातारी. काय टिंगलटवाळी करता यार लोकशाहीची. आणि महाराष्ट्रातली जी सरकार पाडली गेली आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवण्याचं जे काम केलं ते ह्याच इलेक्शन कमिशनने केलं. आणि तेव्हाही इलेक्शन कमिशनर हेच होते, राजीव. आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शन कमिशनर चुकीच्या मार्गावर जात आहे. हे संविधानाशी खेळतायत, हे लोकशाहीशी खेळतायत. पक्षांतर कायदा 10th शेड्यूल पार धुळीला म्हणजे गटारात फेकून दिलं. पर्यायाने संविधानाला पायदळी तोडवलं. आता तरी डोळे उघडतील तर नशीब.
राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न विचारले होते, मात्र जे निवडणूक आयोग आहे ते त्यांच्यावर ताशेरे ओढताना पाहायला मिळत होते. निवडणूक आयोग कोणावरही ताशेरे ओढू द्या. आज निवडणूक आयोगाचा अक्षरशः नागडं करून टाकले. नागडं, पुराव्या सकट नागडं केलंय. 70 मिनिटाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुरा एक एक पुरावा समोर आणलाय. आणि कशा तुम्ही सीटा पाडल्या आणि कसं इलेक्शन कमिशनच्या मदतीने सीटा जिंकवल्या हे त्यांनी समोर आणलं. आणि म्हणून इलेक्शन कमिशन सीसीटीव्ही देत नाही, इलेक्शनची लिस्ट देत नाही, वोटर लिस्ट देत नाही. का देत नाही? पब्लिक डॉक्युमेंट आहे ना. शेवटच्या टप्प्यामध्ये 15% मतदान वाढतं, असं वाढू शकतं काय? आम्ही पण आहो ना, 40-40 वर्ष निवडणूक रिंगणात आहोत ना आम्ही. आम्हाला समजत नाही का काय होतं? आणि मी हे हारलो म्हणून बोलत नाही. मी 1 लाख मतांनी जिंकलोय. पण तरी महाराष्ट्रातल्या निवडणूक कॉम्प्रोमाइज झाल्याबद्दल माझे अनेक मित्र पराभूत झाले, जे कधी पराभूतच झाले नसते. त्यांना योग्य रीतीने या चक्रामध्ये फसवलं, या कटामध्ये अडकवलं आणि पराभूत करून टाकलं. निवडणूक आयोग चोर आहे, चोर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज स्वप्न पायदळीत उडवलं गेलं आणि हे पुराव्यानिश्चय सिद्ध झालं. सर, निवडणूक झाल्यानंतर आपण देखील आरोप केले होते आणि त्या आरोप माझे आरोप रेकॉर्डवर आहेत. आणि त्या आरोपाचे पुरावे आज राहुल गांधींनी सुद्धा सिद्ध करून. मी जो पुरावा देत होतो की 76 लाख मतं वाढली, कशी, कधी वाढली, किती तारखेला वाढली, त्याचं फॉर्म 6 काय होता, त्यांची घरं कुठे आहेत, ती घरच सापडत नाहीत. आज ज्यांनी चिखली मतदारसंघामध्ये माझ्या मित्रांनी सर्वे केला, 6000 माणसं त्या गावातच राहत नाहीत जे मतदार यादीत आहेत. काय करणार? पण कोर्ट न्याय देत नाही, इलेक्शन कमिशन न्याय देत नाही. करायचं काय? आज राहुल गांधींनी आज पूर्ण तक्ता दिलाय तुमच्या समोर. तक्ता, नाव ललिता प्रसाद AYCKF, बापाचा ना AYCKF, DLHFI. अरे वा वा वा. ABCDEF, HIJKL म्हणा बी. हाऊस नंबर 0, बिल्डिंग नंबर शांताप्रसाद. अरे ती बिल्डिंगच नाही त्या मतदारसंघात. आणि माणसंच नाहीत ती. म्हणजे ती माणसं लखनौमध्ये सापडत आहेत, ती माणसं कर्नाटकात सापडत आहेत, तीच माणसं महाराष्ट्रात सापडत आहेत. म्हणजे हे बहुतेक ट्रेन घेऊनच फिरत होते की किती रे, एक 20,000ची ट्रेन केली, ती चालली कर्नाटकात. त्या 20,000 कर्नाटकात मतदान केलं, चला महाराष्ट्रात, चला महाराष्ट्रात आले मतदान, आता चला लखनौला, गेले लखनौला. मजाक करून टाकली यार. हे सत्तेसाठी हपापलेली लोक कशी लोकशाही बर्बाद करतात याची इतिहासात नोंद होईल. इतिहासात नोंद होईल. आणि याचा करता करविता त्यावेळेसचे इलेक्शन कमिशनर राजीव आहेत. महाराष्ट्रातलं पक्षांतर बंदी कायदा पायदळीत उडवत इथल्या पक्षांतर केलेल्या आमदारांना आपल्या पंखाखाली घेण्याचं काम इलेक्शन कमिशननी केलं होतं. नाहीतर कुठल्याही कायद्याने तो निर्णय ज्यावेळेस झाला तो चुकीचाच होता. तो पक्षांतर बंदी कायद्याखाली यायलाच हवा होता. पक्ष फोडून तुम्हाला सेपरेट पक्ष ठेवताच येत नाही, तुम्हाला पक्ष विलीनच करावा लागतो. हा कायदा सांगतो. आता भूषण गवई साहेब बोलतायत, माझी विनंती असेल, काय मला माहित नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट वगैरे काय असतं, काय हरकत नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं तरी, कारण का शेवटी आम्ही जगतो लोकशाहीसाठी. आमचा श्वास भारतीय लोकशाही आहे. भूषण गवई साहेबांना आव्हान असेल की साहेब बघा जरा डोळे उघडून, उघडा डोळ्या बघा नीट. दुबार मतदार होते किंवा दुबार तिबार चौबार सगळं मतदान झालेलं आहे. दुबार नावं आहेत 11,000, खोटी नावं आहेत 40,000, सगळं आलं, यादीच दिली आहे. सर, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं आहे की बाईट देताना की जेव्हा लोकसभेला यांच्या बाजूने निकाल आला तेव्हा ते काही बोलले नाही, पण विधानसभेला आता हे लोकसभेचं उघडं केलं ना त्यांनी विधानसभा काय हातच नाही घातला अजून. त्यांनी हे सांगितलं की हे सरकार स्थापन केलं झालं नसतं, यांनी 60 जागा हेराफेरीमुळे मिळवल्या भारतात, आणि यांचं सरकार फक्त 25 जागांवर टिकलंय, दिल्लीचं सरकार. आम्ही कुठे विधानसभेचं बोलतोय? तुम्ही लोकसभेमध्ये सरकारचे सीटा पाडल्या, सीटा जिंकवल्या, आणि कसं केंद्रामध्ये सरकार स्थापन केलं त्याचं उदाहरण दिलं. त्यांनी पत्रकार परिषद व्यवस्थित बघितली नाही त्यांनी. आता तो काय आमचा दोष नाही ना.
फेर तपासणी या फेर मतदान या अरे कसलं फेर तपासणी आणि फेर मतदान काही करणार नाही. पूर्ण निवडणूक घेण्याचा मागणी करायला अरे कशाला पूर्ण निवडणूक, काही होणार नाही, काहीही होणार नाही. भारतीय जनता जोपर्यंत आता उठाव करत नाही तोपर्यंत तुमची लोकशाही तुमच्या हातात राहिलेलीच नाही. तुमची लोकशाही ही आता सत्ताधाऱ्यांची रखेल झाली आहे. रखेल जे अण्णाभाऊ साठे 1947 साली म्हणाले होते ते. वाट लागली आहे लोकशाहीची, वाट. तर राजू पाटील असेल, बाळासाहेब थोरात असेल, तुझं चव्हाण यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे काय वाटतंय की अशा दिग्गज लोकांना हे 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 ठरवून केलेलं आहे ना, ठरवून 15% मतदान इथे केलं जातं. 2-3% माणसं हरतात. हो, 3% शिफ्ट झालं की गेला माणूस डब्यात. सर हिंदी में जानना चाहेंगे. जो राहुल गांधी जी ने आज प्रेस कॉन्फ्रेंस में बताया, ये सच्चाई सुन के पूरे देश को लज्जा आ रही है, शर्म आ रही है. हमारे गर्दनें आज नीचे हो गई है. पूरा विश्व हम पे हंसेगा कि क्या भारत में चालू है. भारत का सबसे महत्वपूर्ण जो संस्था है चुनाव आयोग, जो भारतीय संविधान ने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने उसको स्वायत्तता दी थी कि तुम आजाद रहो, ताकि 5 साल के बाद होने वाला चुनाव जो परिवर्तन ला सकता है वो भारतीय जनता आजाद होके एक स्वायत्त संस्था के नीचे ये चुनाव किया जाएगा. तो आने वाला जो भी प्रतिपक्ष है, जाने वाला जो भी चुनाव जीतेगा वो सत्ता में आ जाएगा. लेकिन सत्ता में हम इसको लाएंगे, चुनाव आयोग बैठ के सत्ताधारियों के साथ बैठ के तय करता था मैच फिक्सिंग. और ये मैच फिक्सिंग करने वाले कौन थे? इलेक्शन कमीशन के सभी जो डायरेक्टर, चेयरमैन, मेंबर, ये सब इलेक्शन. और ये कहां से शुरू हुआ? सर्वोच्च न्यायालय ने चीफ जस्टिस ने, न्यायाधीश ने कहा था कि चुनाव आयोग बनाते समय आप 3 की कमेटी बनाएंगे. कमेटी में चीफ जस्टिस ऑफ इंडिया रहेंगे, पंतप्रधान रहेंगे और विरोधी दल के नेता रहेंगे. इन्होंने ये कानून हटा दिया. लोकसभा में जाके इन्होंने ये कानून में बदलाव लाया और कहा कि चीफ जस्टिस की कोई आवश्यकता नहीं है. क्यों? गोलमाल तो उधर ही है ना, ताकि जो गुलाम है, जो चाटू संस्कृति में जन्म लेते हैं, वो जाके चुनाव आयोग में बैठ गए और फिर अपने मर्जी अनुसार घोड़े का लगाम अपने हाथ में ले लिया तो घोड़ा दौड़ते रहता है. घोड़ा का ECI का लगाम अपने हाथ में रखा था सरकार ने, दौड़ाते गए. नतीजा क्या हुआ? आज पूरा एक्सपोज हो गया. पूरा विश्व हंसेगा, पूरा विश्व हंसेगा. अरे यही ये देश था जिसने 77 में इंदिरा गांधी को हारते हुए देखा है. हार जीत कोई नई बात नहीं है. भारतीय जनता की ताकत है और भारतीय जनता की परिपक्वता है. वो जिसको नहीं चाहते उसको हरा देते हैं. ये इंदिरा गांधी के साथ हुआ है. सबसे लाडली नेहरू की बेटी इंदिरा जी भी पराभूत हुई थी भारत में, लेकिन अब तो हार जीत ही इलेक्शन कमीशन तय करता, तो कहां से होगा कुछ होगा. सर, जब इंदिरा गांधी जी हारी थी तब बैलेट पेपर वोटिंग होता था, आज ईवीएम. तो यही है ना, उनको ना तो चुनाव आयोग को सिस्टम बदलना है, ना उनको वोटर लिस्ट देनी है, ना उनको सीसीटीवी कैमरा. ऐसे आदेश श्रीवास्तव नाम का आदमी 4 जगहों पे वोटिंग करता है, इसलिए तो उनको सीसीटीवी कैमरा बाद में दिखाने का नहीं है, क्योंकि चेहरे पकड़े जाएंगे. महाराष्ट्र में आखिरी 1 घंटे 2 घंटे में, आखिरी कुछ टाइम में 15% वोटिंग बढ़ जाता है. अरे इम्पॉसिबल है भाई, इम्पॉसिबल. हम वोटिंग जानते हैं. मैंने 6 महीने पहले पूछा था कि 76 लाख वोट बढ़े, वो कहां से बढ़े, उसके फॉर्म्स किधर है, वो कौन से रूम नंबर में है. वही हुआ ना, एक रूम में 80 वोट पाए गए. 80 वोट कितने पाए गए रे? 80. एक रूम में 80 वोट. अरे सो पाएंगे, बैठ पाएंगे, खाना खा पाएंगे? कि सब वहां पे लिव इन लाइसेंस पे रहते थे. मजाक बना दिया यार, मजाक. भारतीय गणतंत्र को चौपट कर दिया, चौपट. मैं राहुल गांधी जी का शुक्रिया अदा करता हूं, भारतीय जनता की तरफ से एक मतदार होने के नाते
और एक जिम्मेदार नागरिक जो संविधान को की पूजा करता है कि आज उन्होंने पूरे आंख खोल दी, आंख। ये खिलवाड़ हो रहा था, यानी जो सरकार जाने वाली थी, इलेक्शन कमीशन ने वो सरकार को मदद करके सत्ता पे बिठा दिया है। केंद्र में बैठी हुई सरकार ये सिर्फ इलेक्शन कमीशन के आशीर्वाद से बैठी है। सर, जिस प्रकार से देखा जाए पिछले कई सालों से विपक्षियों को खत्म करने का काम चालू है, क्या यही इसी को अंजाम चुनाव आयोग दे रहा है? चुनाव आयोग की कोई अस्तित्व ही नहीं है। महाराष्ट्र में भी जो हुआ, उन लोगों को बचाने का काम भी चुनाव आयोग ने ही किया, वरना वो बच ही नहीं पाते। शेड्यूल 10 जो है इतना कड़क है कि तुम पार्टी बदल ही नहीं सकते हो, लेकिन पार्टी बदल के उनको बचाने का काम चुनाव आयोग ने किया। अरे मेरे बाप की पार्टी थी, शरद पवार जी की पार्टी थी, उनके हाथ से उनका बच्चा छीन लिया, और जिसका बच्चा नहीं उसके गोद में डाल दिया, भाई ये तेरा बच्चा है, अभी तू संभाल। अब बच्चा देने का भी काम चुनाव आयोग करने लगा है। बच्चा निकाले हम और गोद में चले जाए दूसरे के। फिर से चुनाव होना चाहिए, फिर से चुनाव कुछ होगा नहीं, कुछ होगा नहीं जब तक जनता उठाव नहीं करेगी। अब जनता उठाव करेगी। ये जनता ये कभी भी नहीं चाहेगी कि भारतीय लोकतंत्र पे बलात्कार हो। ये भारतीय जनता कभी नहीं चाहेगी। हमने आजाद भारत हम खोना नहीं चाहते। सर, जिस प्रकार से देखा जाए बड़े नेता जो है, मतलब पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान हो या फिर नहीं, बड़े हो या छोटे हो, सत्ता पाने के लिए जिस प्रकार से षड्यंत्र किया गया, जिस तरीके का प्लानिंग किया गया, वो लज्जास्पद है, शर्मनाक है, और कुछ नहीं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।